हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रचिता. तर आज गाईज मी बनवणार आहे व्हाईट पास्ता. तर हे असं मी पास्ता घेतलेला आहे या प्रकारचं आणि त्याला मी बॉईल करून घेतलेलं आहे. तर बॉईल करतेवेळी मी पाण्यामध्ये 1 चमचा मीठ आणि थोडंसं तेल घालून त्याला बॉईल करून घेतलं होतं. तसंच छानपैकी असं सुटसुटीत बनवून घेतलेलं आहे, पाहू शकता. तसं पहिलं पास्ता आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. तर मी हे पास्ता बॉईल करून घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणार आहे साहित्य. तर इथं गाईज लागणार आहे मला ब्रोकोली, मक्याचे दाणे, मैदा, कोथिंबीर, शिमला मिरची, हिरवी मिरची, लसूण मी बारीक किसून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर बटर, अमूल चीज घेतलेलं आहे. तुमच्याकडे कोणताही चीज असेल त्याचा वापर करू शकता, पण मी ते अमूल चीज घेतलेलं आहे. काली मिरची पावडर, मीठ आणि ते पिझ्झा ऑर्गेनो, पिझ्झा सेन्स आणि रेड चिल्ली फ्लेक्स, ते सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. तर आता मी पास्ता बनवायला घेते. तर गाईस, व्हाईट पास्ता बनवण्यासाठी दूधसुद्धा लागणार आहे. तर दुधाचा सुद्धा मी वापर करणार आहे. तर इथे मी दूधसुद्धा घेतलेलं आहे. तर गाईस, इथे मी पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये थोडंसं बटर घालून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. तर गाईस, इथे मी पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये मी बटरसुद्धा घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे मक्याचे दाणे. आणि हे जे ब्रोकोली आणि मक्याचे दाणे घेतले आहेत ते मी अगोदर साफ करून पाण्याने स्वच्छ करून घेतलेले आहे. आता इथे मी मक्याचे दाणे घातले. अगदी सोपी रेसिपी आहे व्हाईट पास्त्याची. त्यानंतर ब्रोकोली घालायचे. गाईस, ब्रोकोली हे हेल्थसाठी चांगले असते. तर यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ आणि काली मिरची पावडर. तर हे सर्व घालून त्याला स्लो गॅसवरती आता शिजवाय ठेवायचं आहे. तर झाकण लावून त्याला शिजवाय ठेवते. आता याला झाकण लावून स्लो गॅसवर शिजवाय ठेवलंय. तोपर्यंत मी व्हाईट सॉसचं तयारी करते. तर गाईस, आता व्हाईट पास्त्यासाठी मी कढई घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला पहिलं बटर घालायचं आहे. व्हाईट पास्ता बनवण्यासाठी मी मैद्याचा वापर केलेला आहे. अगर तुम्हाला मैद्याच्या ठिकाणी गहूचं पीठ घेऊ शकता. आता इथे बटर घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे. तर गाईस, असं बटर आपलं वितळलेलं आहे, गरम झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं मैदा. तर गाईस, हे मैदा आहे तो बटरमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जसं आपण बेसन कसं भाजतो तसं मैद्याला भाजायचं आहे. त्यामध्ये थोडं आणखी मी बटर वापरते, थोडं कमी वाटतंय. तर स्लो गॅसवरती आपल्याला पहिलं भाजून घ्यायचं मैद्याला. तर भाजून घेते पहिलं व्यवस्थित. तर गाईस, आता हे मैदा असं भाजून घेतलेलं. आता यामध्ये आपल्याला घालायचे लसूण, जे आपण किसलेली लसूण आहे ते घालायचे, मिरची घालायचे आणि त्याचबरोबर मीठ आणि काली मिरची पावडर. आता हे सर्व घालून व्यवस्थित त्याला बनवून घ्यायचं आहे. तसं छानपैकी पहिलं बनवून घ्यायचं. खूप छान टेस्टी बनतं व्हाईट पास्ता वेगवेगळ्या प्रकारचं बनतं. आता मी व्हाईट पास्ता बनवत आहे. तर गाईस, असं छानपैकी बटरमध्ये भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला दूध वापरायचं आहे. तर थोडं थोडं करून पहिलं दूध वापरायचं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी पहिलं दूध वापरते. तसं ढवळून घ्यायचं आहे.
त्यानंतर परत दुसरी 1 वाटी दूध वापरायचं. व्हाईट पास्ता बनवण्यासाठी दुधाचा वापर करायचा. आता याला व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं. तर गाईस आता मी ह्यामध्ये 4 वाटी दूध वापरलेलं आहे. तसं छानपैकी व्हाईट पास्तासाठी व्हाईट सॉस बनवून घ्यायचं. तसं पहिलं उकळ येईपर्यंत ढवळून घ्यायचं. असं छानपैकी व्हाईट सॉस बनवून घ्यायचं. आता या ठिकाणी जी मी पॅनमध्ये भाजी शिजवायला ठेवली होती ती सुद्धा झालेली आहे, पाहू शकता. तर गॅस बंद करते. तशी वेगळी थोडी भाजी शिजून घ्यायची. त्यानंतर पास्तामध्ये घालायची. तर ही शिजलेली भाजी जास्त शिजून नाही घ्यायची. आता यामध्ये घालायचे पिझ्झा ऑर्गेनो. त्यानंतर घालायचे चिली फ्लेक्स. त्यानंतर घालायचे पिझ्झा सेन्स. आता हे सर्व घालून व्यवस्थित एकत्र करून शिजवून घ्यायचे. तसंच छानपैकी झालेले व्हाईट पास्ता. आता याला व्यवस्थित पहिला शिजवून घ्यायचे. आता यामध्ये घालायचे शिमला मिरची. त्यानंतर घालायचं भाजी जी आपण शिजवून घेतलेली आहे, ब्रोकोली आणि मक्याचे दाणे. आता यामध्ये भाजी आपण घालून घेतलेली आहे. आता तिला व्यवस्थित सॉसमध्ये एकत्र करून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर घालूया. आता त्यामध्ये घालायचे चीज. चीज केव्हाही घालू शकतो. मुलांना असं घरी बनवून द्यायचं खायला. आता याला व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता यामध्ये घालायचे पास्ता. मी कोणतीही वस्तू कोणतीही बाहेरून मी घेत नाही, घरीच बनवते. आता पास्ता सुद्धा घरी बनवलं. आता हे व्यवस्थित सॉसमध्ये एकत्र करून घ्यायचं पास्त्याला. असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे व्हाईट पास्ता. आता याला झाकण लावून थोडं 5 मिनिटं शिजवाय ठेवायचं, ताकी जे आपण मसाले वगैरे वापरले ते पास्त्याला व्यवस्थित लागेल. भाजी वगैरे शिजून घेतलेली आहे. याला आता झाकण लावून 5 मिनिटं ठेवायचे. स्लो गॅसवरती ठेवलेले आहे, फास्ट गॅसवरती नाही ठेवायचं. तर गाईस आता बघूया 5 मिनिटं झाली आहेत.
तसं छानपैकी पास्ता झालेला आहे, पाहू शकता. आता यावरती घालायचं आहे थोडंसं कोथिंबीर. तसं छानपैकी पास्ता बनवून घ्यायचं आहे. आता कसं झालं आहे मला काढून दाखवते प्लेटमध्ये. तसं छानपैकी बनवून घेतलेलं आहे व्हाईट पास्ता. व्हाईट सॉस बनवण्यासाठी 1 वाटी मैदा, 4 वाटी दूध, मीठ, काली मिरची पावडर, लसूण, हिरवी मिरची, पिझ्झा ऑर्गेनो, पिझ्झा सेन्स आणि रेड चिली फ्लेक्स. हे सर्व सामग्री घेऊन त्याचं व्हाईट सॉस बनवून घेतलं. त्यानंतर ही बाकीचे वस्तू त्यामध्ये घालून व्हाईट पास्ता बनवून घेतलं. आता हे झालेलं आहे, मला आता काढून दाखवते. पास्त्यामध्ये दुसरी कोणती अशी भाजी असेल तर घालू शकता. माझ्याकडे जी भाजी होती जशी ब्रोकोली आणि मक्याचे दाणे तर ते आज मी घातले. त्यामध्ये तुम्ही बेबी कॉर्न घेऊ शकता. तर असं छानपैकी झालेलं आहे पास्ता. तर गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.